चला तर मग आता आम्ही आजपासून मुद्रांच्या अभ्यासाला तयारी करूया। त्यासाठी आपण आधी तत्व बघितले बोटांमध्ये, कोणतं तत्व कोणत्या बोटामध्ये आहे। मग ही जी आहे ही ज्ञान मुद्रा किंवा ध्यान मुद्रा कशा पद्धतीने केलेली आहे। अंगठा व तर्जनी बोटांच्या अग्रभागाला परस्पर जोडून बाकींची 3 बोटं सरळ ठेवा। आता याचे लाभ बघायचे आपल्याला। धारणा व ध्यानात्मक स्थितीचा विकास होतो, एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचार कमी होतात। या मुद्रेने स्मरणशक्ती वाढते, म्हणून सतत सरावाने मुलं हुशार व ओजस्वी बनतात। म्हणजेच लहान मुलांना पण ही उपयोगी आहे। अभ्यास करताना त्यांच्याकडून करून घ्यायची ही मुद्रा। पुन्हा तिसरं, मस्तकांचे स्नायू मजबूत होतात, डोकेदुखी, अनिद्रा व तणाव दूर